वाव, काय मस्त झालेलं आहे बांगड्याचं टिकलं. मी प्रणवती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणवती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत बांगड्याचं टिकलं. बांगड्याचं टिकल्यासाठी आपल्याला पाववाटी ओलं खोबरं, त्याचबरोबर 4 लसणाच्या पाकळ्या, पाव इंच ओली हळद ती घ्यावी, खूप टेस्टी लागते. आणि त्याचबरोबर अर्धा इंच आलं. आणि इथे आता धणे घेतलेले आहेत 2 मोठे चमचे, त्याचबरोबर अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे आणि पाव चमचा बडीशेप घेतली आहे. 2-3 काश्मीरी मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या भिजत घातल्या आहेत. हे दोन्ही एकत्र आपल्याला वाटायचं आहे आणि वाटप करायचं आहे. हे बघा, अशी ही पेस्ट होते. एका कढईमध्ये ना भरपूर तेल घाला. इथे तुम्हाला खोबऱ्याचं तेल हवं असेल तर कोकोनट ऑइल घाला, पण इथे मी साधं सनफ्लॉवर ऑइल घातलं आहे. आता इथे मी घातलेले आहेत त्रिफळा. कोकणी आणि मालवणी पद्धतीचे जेव्हा ग्रेव्हीज होतात तेव्हा त्याच्यामध्ये त्रिफळ घालतात. त्याचबरोबर मी इथे फ्रेश कढीपत्ता घातला आहे. आणि आता ही पेस्ट आपण घालून घेऊया आणि व्यवस्थित आपण परतून घेऊया. परतून झाल्यानंतर आपल्याला हवं तेवढं पाणी घालून घेऊ शकतो. आता इथे कसं आहे, कोणी याच्यामध्ये कांदा पण घेतात. मी कांदा घेत नाही, कारण जर कांदा आपण घेतला तर ते वाटण जास्त परतवायला लागेल आणि मग असा येल्लो कलर येत नाही. मला ऑरेंज हा कलर खूप आवडतो आणि म्हणून मी कांदा घालत नाही. आता तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं घाला, कारण कसं आहे की जेव्हा आपलं हे कालवण उकळतं तेव्हा थिक होत जातं. म्हणून पाणी बघून घालायचं किती थिक हवं आहे. आणि इथे मी मीठ घातलेलं आहे छानपैकी. मला असं वाटतं की मला थोडंसं इथे पाणी घालायला पाहिजे, तर मी अजून घालणार आहे. आणि त्याचबरोबर मी इथे कोकम आगळ घालणार. कोकम आगळ हे ऑप्शनल आहे, कोकमं असतील तर घालू शकता. तुम्ही माझ्या चॅनलला फेसबुक, इंस्टाग्राम इथे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. मला इथे असं वाटलं की इथे थोडंसं पाणी घालावं, म्हणून मी पाणी घातलं. उकळी आल्यावरच आपण फिश घालायचं असतं, म्हणजे बांगडा घालायचा असतं. नाहीतर बांगडा हा पटकन शिजतो आणि मग ना तो सगळं असं त्याचं बाव निघून जातो. म्हणून आता उकळी आल्यानंतर मी बांगडा घातला आहे. एकच बांगडा होता म्हणजे एकच बांगड्याचा मी करतो, कारण कालवणातला बांगडा आम्हाला नाही आवडत, पण त्याचं कालवण आवडतं म्हणून मी खास ते बनवते. तुम्ही हे कालवण घरी जरूर करून बघा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे धन्यवाद करते. आणि आपण परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओ.